रेस्टॉरंट गेले, भेटून दादाचे उद्योगपती काही समाजकार्य करून भेटायला ते भेटले. त्या पिरियडमध्ये दसरथ तुमच्या साहेबांची तब्येत खूप खराब, एवढी खराब झाली की मला वाटलं तर दादा अक्षर चिडले. अरे प्रत्येक याला पहिलेच बाजूला घेऊन जा. मी साहेबांना बोललो, माझ्या बाजूला होती सुनील भुसारा ड्रायव्हिंग करत होते. तर त्या वाशिमच्या रेस्ट हाऊस पासून तर शहापूरच्या एखाद्या हॉस्पिटलपर्यंत दादाचे 4 कॉल होते सुनील भुसाराच्या फोनवर. अरे काय झालं. आपल्या सोबत असणारा माणूस त्याची काळजी घेणार. त्याच्यानंतर म्हणजे ते आले तर दौराच्या मुलाचं लग्न झाल्यानंतर पुन्हा भेट घेतली. त्यांना सांगितलं की एवढी धावपळ करायची आवश्यकता नाहीये. मी तुम्हाला 15-20 मिनिटं जर लेट जरी भेटलो असतो तरी चाललं असतं. माझ्या बाबतीत तुमच्यावरती प्रेम आहे, पण मी भेटलो नाही हेलिपॅडवरती म्हणून तुम्ही जास्त तुमची गलगल झाली. त्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे ते म्हणतात ना, एक असा नेता तयार व्हायला कित्येक वर्ष लागतात. आणि मी पोकळी आहे, एखादा मोठा नेता जेव्हा निधन जातो आपल्याकडे जातो, आपण सहज बोलतो, अरे महाराष्ट्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. मित्रांनो, प्रमोद महाजनने, विलासराव घेतले, आर पाटील घेतले, हे जेव्हा मोठे नेते गेले तेव्हा महाराष्ट्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राचं राजकारण अशा प्रकारला जर गोपीनाथ मुंडे साहेब असते तर महाराष्ट्राचं राजकारण नसतं असतं. म्हणजे ही जी पोकळी असते या माणसाच्या मुलं हे माणसं हयात नव्हते त्यामुळे. आज दादा नाही आहे, मला माहित नाही उद्या काय होईल दादा नसताना महाराष्ट्र राजकारण एक चांगला नेत्याला तुम्ही आपण मोकळे दादाच्या प्रती असलेलं राजकारणाचं जे प्रेम दादा नेहमी बोलायचे. राजकारण हा माझा धर्म आहे, राजकारण माझा धर्म आहे आणि विकास माझा कर्म आहे. या पावलावरती पावतो नाही, या ओकेवरती पावतो. तुम्ही आम्ही जे सत्य होत आहे त्यांनी त्या पावलावर चालावं ही माझी विनंती असेल आणि सगळ्यात मोठी श्रद्धांजली दादासाठी असेल. धन्यवाद. धन्यवाद अविनाशजी. नंदकुमार कांबळेजी, अतिशय थोडक्यात आपलं जे काही 1-2 शब्द आपल्याला बोलायचे, कारण की बरेच जण आहेत त्यांना शब्द दिले आपण थोडक्यामध्ये.